मंचर शहरात विरोध करायचा बालिशपणा करण्यात आला। यावरून तुम्ही गद्दार आहात हे माहिती होते, पण भेकड असतील असं माहित नव्हतं, असा घणाघात करून डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की हिम्मत असेल तर स्टेज तुम्ही निवडा, चर्चा करायला समोरासमोर येतो, असे ओपन चॅलेंज खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मंचर येथील सभेत बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिले। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिलेले ओपन चॅलेंज शिवाजीराव आढळराव पाटील स्वीकारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पाहूया। समोरच्या उमेदवारांना महागद्दार असं म्हटलं जातं। मनसर मध्ये आल्यानंतर ज्या मनसर शहराला स्वर्गीय किसनरावजी बानखेले साहेब असतील, स्वर्गीय अविनाशजी राहणे साहेब असतील, अशा लोकांच्या एका समाजकारणाची स्वर्गीय शिवाजीराव बेंगे पाटील असतील, अशा एका सुसंस्कृत राजकारणाची जी एक झालर होती, त्या मनसर शहरामध्ये ज्या पद्धतीनं विरोध करण्याचा पोरकट बालिशपणा करण्यात आला, त्यावरून प्रामाणिकपणे मला असं वाटतं, एकाने मला हळूच कानात सांगितलं, म्हणजे मी नाही, हे मला कोणीतरी सांगितलं, तर हे असा पोरकट बालिशपणाचा विरोध जर बघितला तर हे गद्दार आहेत हे माहीत होतं, हे इतके भेकड असतील असं वाटलं नव्हतं। आणि म्हणून जर हिंमत असेल तर स्टेज तुम्ही निवडा, चर्चा करायला समोरासमोर येतो, ऐका, तयारी, बोला, बोल जाऊ द्या एकदा आमने सामने 15 वर्षातला तुमचा निष्क्रियता आणि 5 वर्षात जे काय करून दाखवले शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी, होऊन जाऊ द्या आमने सामने। कशाला प्रत्येक वेळ रडीचं नाव खेळायचं आहे, कुठंतरी जायचं, रोज एक नवीन काहीतरी विधान ऐकू येतं। देशाची निवडणूक आहे, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। पहिल्यांदा काय सांगितलं, 2019चा बदला घ्यायचा आहे, नंतर काय सांगितलं, आता शेवटची निवडणूक आहे। म्हणजे निवडताही जर 15 वर्षात एक मोठं काम उभं केलं असतं तर शेवटची निवडणूक आहे असं म्हणून सहानुभूतीचा आसरा घ्यायची गरज पडली नसती। पण वस्तुस्थिती अशी, कुणाची पहिली निवडणूक असू नाही तर कुणाची शेवटची निवडणूक असू, कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपल्या पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत का? कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपल्या कांद्याला भाव मिळणार आहे का? मग ही निवडणूक मी, माझं, माझ्यासाठी, यापेक्षा ही देशासाठी, देशाच्या जनतेसाठी निवडणूक आहे, याचा कधीतरी विचार झाला पाहिजे। बॅनर बघितल्यानंतर तुम्हाला फार हसू आलं जातं, म्हणजे कोविडच्या काळामध्ये तुम्ही एवढं काम केलं, तिकडे नारायणगावला आमच्या सरपंच बाबूराव पाटीलनी फार सुंदर काम केलं, ठिकठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी फार उमदं काम केलं। आणि हे करत असताना कुठेतरी बॅनरवर विचारलं होतं की नेमकं कोविडच्या काळात डॉक्टर अमोल कोल्हे कुठे होते? कोविडच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे, काही लोकांनी डोळ्यावर कातड सोडून घेतलंय विरोधाचं, त्यामुळे विधान भवनामध्ये झालेल्या प्रत्येक रिव्ह्यू मिटिंगला हा अमोल कोल्हे उपस्थित होता। कोविडच्या काळामध्ये 5 लाख नागरिकांचं लसीकरण, मोफत लसीकरण करून घेणारा, 5 लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करून घेणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पहिला मतदारसंघ आहे। तब्बल 16 करोड रुपयांचा सीएसआर हा यासाठी वापरण्यात आला। आता सीएसआर कुठं कुठं वापरला जातो याविषयी मी वेगळं बोलायची गरज नाही, पण जो वापरला गेला तो कोविडच्या लसीसाठी या शेतकऱ्याच्या पोरांनी वापरला। इतकंच नाही तर फॅबिफ्लू नावाची गोळी आली होती, कोविडच्या काळात अमोल कोल्हे कुठे होते विचारणाऱ्यांनी याची जाणीवपूर्वक याचा एक गोष्ट आपल्या मनात कोरून घ्यावी। फॅबिफ्लू नावाची गोळी आली होती दादा, 16 गोळ्यांचा डोस होता पहिल्याच दिवशी, आठवतंय का? 16 गोळ्यांचा डोस होता आणि जर 7 दिवसाचा डोस कंप्लीट करायचा तर 10,500 रुपयाच्या एकूण डोसची किंमत होत होती। गोळीची किंमत 105 रुपयाच्या जवळपास होती। आणि केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघ नाही तर संपूर्ण देशात फॅबिफ्लूची 40 रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार होता। प्रत्येक कामाच्या तारखेनुसार, वारानुसार आपण पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असो, पुणे नाशिक हायवे असो, तळेगाव चाकण शिक्रापूर हायवे असो, पुणे नगर हायवे असो, सगळं एकदा आमने सामने बोलू। पण दुर्दैवानं समोरच्या उमेदवारांकडे यातल्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायची नसल्यामुळे देशाची निवडणूक सोडून वैयक्तिक टीकेवर सुरुवात झाली। म्हणजे आज मला हसू आलं बघाची,
राजाभाऊ तुम्ही म्हणालात, म्हणजे घर कुणाचं, संसार कुणाचा, दारावर पाठी कुणाची हेच कळलं झालंय. म्हणजे घोषणा कुणाच्या, आणि जर घोषणा मान्य पंतप्रधानांच्या नावाने देत असतील तर मग उमेदवारांनी याचं उत्तर द्यावं का पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आमच्या कांद्यावर निर्यात बंदी लादून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटोळं केलं तेव्हा तुमचं तोंड का शिवलं होतं. त्यांनी उत्तर द्यावं, आमच्या दुधाचे दर गेल्या 10 ते 12 रुपयांनी पडलेले, या 10 ते 12 रुपयांनी जेव्हा दर पडले होते तेव्हा तुमचं तोंड का शिवलं होतं. यांनी उत्तर द्यावं की बिबट प्रवण क्षेत्रामध्ये बिबट्याचा त्रास, जुन्नर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेजच्या लाईटची मागणी, चेअरमन साहेबांचं पत्र कधी फेब्रुवारी 2023चं पत्र आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये पासून ही मागणी झाली, त्याच्या आधी सुद्धा ही मागणी होती, पण बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट दिली जात नाही. ज्या पद्धतीचा राजकीय सुसंस्कृतपणा अपेक्षित आहे, विशेषतः एक पातळी सोडायची नाही असं मी कायम ठरवलं होतं आणि मी अजूनही ती पातळी जपण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. परंतु जर असा राजकीय पोरकट बालिशपणा आणि अशा पद्धतीने जर आपण आपला भेकळपणा दाखवत असाल तर प्रामाणिकपणे सांगतो की हा इतिहास आहे महाराष्ट्राचा, हा इतिहास आहे पुणे जिल्ह्याचा, की गद्दारीचा कधीच विजय होत नाही. हा तर महाराष्ट्राचा इतिहासच आहे. पण आम्ही नाव सांगताना वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेठ्यांचं नाव सांगतो, त्यांचा इतिहास अभिमानानं सांगतो, पितुरी करणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा सांगत नाही. आम्ही नरवी तानाजी मालुसऱ्यांचा इतिहास सांगतो, सूर्याचे पिसळांचा इतिहास सांगत नाही. आणि म्हणूनच ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर कधीही झुकू दिला नाही. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील, आदरणीय शरद पवार साहेब असतील, हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना हा सर्वसामान्य माणूस एकवटलाय आणि या सर्वसामान्य माणसानं निवडणूक हाती घेतलीये. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन हे दाबलं जाणारच. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी ही दिल्लीत गाजणारच. ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी बळकट पंजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटून विजयाची तुतारी फुंकायची आहे. त्यामुळे जे काही आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर आहे, तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर. मी अजूनही वैयक्तिक टीकेवर गेलेलो नाही याचा अर्थ माझ्याकडे पुरावे नाहीत असा सुद्धा होत नाही. पण प्रामाणिकपणे सांगतो, माझा कुठलाही कारखाना नाही, माझी कुठली शिक्षण संस्था नाही, माझी कुठली परदेशात कंपनी नाही. एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला पोरगा जर लढतोय तर तो तत्वांसाठी लढतोय, स्वार्थासाठी नाही. तो तत्वांसाठी लढतोय, तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय.